नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बाईक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तो फोटो पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण क्रिकेट थीम केक बनवतोय, पण थोडं वेगळं आहे। स्क्वेअर शेपचं केक आहे, ते 2 टायरचे आहेत। तर आपण त्यामध्ये फ्लेवर पण 2 आहेत। तर पहिला फ्लेवर बनवतात पायनॅपल फ्लेवर। तर यासाठी माझ्याकडे छोटा स्क्वेअर टीन नव्हता, म्हणून मी रेक्टँगलमध्ये बनवून घेतलेला आहे आणि नंतर त्याचे 2 साइड करून त्याच्यामध्ये 3 पीस तयार करून घेतले। तर सोकिंगसाठी यूज केलं मी शुगर सिरप आणि त्यामध्ये क्रश यूज केलेला आणि फिलिंगमध्ये यूज केलेला आहे पायनॅपल क्रश आणि व्हाईट चोको चिप्स। असं दोन्ही लेअरमध्ये करून घेतलं आणि वरती पण मी शुगर सिरपने सोकिंग करून घेतलं आणि आपला एक बेस तयार करून घेतला आणि सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून दिलं। आता आपण दुसरं बेस बनवतो। तर हा आहे 1 kgचा चॉकलेट केक। तर याच्यासाठी मी यूज केलेला आहे चॉकलेट स्पॉन्ज तयार करून घेतला, त्याचा 4 लेअरिंगमध्ये कटिंग करून घेतलेला, कारण मला हाईटही हवी होती केकला आणि त्याच्यामध्ये टेस्ट इनॅच होण्यासाठी मी शुगर सिरपने सोकिंग केलं आहे। गनाशने स्पॉन्जवरती थोडंसं गनाश स्प्रेड करून घेतलं आहे आणि डच क्रीमने केलेले आपण फ्रोस्टिंग आणि त्याच्यामध्ये फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स। तसा आपला हा बेसही मी तयार करून घेतलेला आहे। याचे 4 लेअरिंग करून घेतलं आहे आणि मी फर्स्ट टाईमच स्क्वेअर शेपचं 2 टायरचा केक बनवत होती, त्यामुळे थोडं टेन्शनही होतं मला। तर तरी पण मी ट्राय केलेला आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहून मला सांगा की कसा बनला आहे केक आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की केक कसा बनलेला आहे। तर आता मी हा क्रम्बल कोट रेडी झालेला, मी याला आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे सेट करायला आणि आपल्याला याच्यासाठी यूज करणार आहे मी ब्लू कलरची क्रीम। तर मी त्यासाठी थोडंसं एक टील कलरचं एक शेड यूज केली आहे आणि एक थेंब यूज केलेला आहे ब्लू कलरचा आणि अशी मी क्रीम तयार करून घेतली, पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली। पहिला असं छोटा आपला जो हे होता क्रम्बल कोट केलेला पायनॅपल बेस, त्याला आपण असं फिनिशिंग करून घेतली आणि आता आपली फिनिशिंग झाली। आता याला सेट करायला ठेवून देऊया फ्रीजमध्ये आणि नंतर आता दुसऱ्या बेसलाही तसंच करून घेते मी। पहिलं त्याला पायपिंग बॅगनं असं साईडने कवरिंग करून घेतली, टॉपलाही कवरिंग करून घेतली आणि नंतर मी त्याचं असं फिनिशिंग करून घेतले। स्क्वेअर शेपला थोडं फिनिशिंगसाठी थोडा टाईम लागतो, कारण आपल्याला ते व्यवस्थित स्क्वेअर शेप होण्यासाठी। आणि आता माझा हा पण स्क्वेअर शेप तयार झालेला आहे आणि जे साईडला एक्सेस क्रीम होती ती काढून घेतली आणि दोन्ही बेस आपण करून घेतलेले आहेत क्लीन। आणि आता मी डॉवेल्स लावून घेते मध्ये आणि त्यावरती ठेवते। आता दुसरा बेस वरती उचलून ठेवणार आहे आणि त्यामध्ये मोठी डॉवेल्स टाकणार आहे। आता ही मोठी डॉवेल्स आपण टाकून घेतली आणि केक स्टेबल करण्यासाठी करून घेतलेली आहे मी। आणि नंतर मी व्हाईट कलरची क्रीम भरून घेतलेली एक छोटं स्टार नोझलचं पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आणि एक दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे मी बास्केट नोझल आणि असं दोन्ही मी करून घेतलेले आहेत। आणि असं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिलं असं डबल लायनिंग करून घेतली स्टार नोझलने आणि जी आता बास्केट नोझलची पायपिंग बॅग भरून घेतलेली त्याने अशी स्ट्रेट लाईन करून घेतली, म्हणजे लुक त्याचं कंपाऊंडचं लुक येण्यासाठी। आणि नंतर असं मी वरती पूर्ण केकला असं स्ट्रेट लाईन करून घेतल्या आणि आता आपलं एक कुंपणाचं सारखं डिझाईन तयार झालेलं आहे। आता मी ग्रीन कलरची शेड तयार करून घेतली आणि त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे मी ग्रास नोझल असं पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आणि असं मध्ये मध्ये ग्रास करून घेतलेले आहेत। आणि ग्रासचं डिझाईन आपलं कवर झाल्यानंतर मी थोडेफार फॉन्डंटचे टॉपर बनवून घेतलेले, त्याचा व्हिडिओ नाही बनवलेला आहे। आता मी असेंबल करून घेते। पहिलं मी असं पेपर टॉपर लावून घेतले एक असं क्रिकेटरचं स्टँडिंग आणि मग हे बॉल तयार करून घेतलेले, ते बॉल लावून घेतले, त्याला गोल्डनने असे लायनिंग करून घेतल्या आणि आपले क्रिकेटचे बॉलसारखं त्याचं लुक करून घेतलं। आणि मी बॅट तयार करून घेतलेली फॉन्डंटची आणि जे पॅड असतात ते पायानं लावतात ते तयार करून घेतलेले, ते असे केकवरती ठेवून घेतले आणि आपला आता केक रेडी झाला आहे। तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा केक कसा वाटला ते। थँक्स फॉर वॉचिंग।